नमस्कार. तर हा एक मजेशीर लेख मला सुचला, तो मी लिहिला, आपणास वाचून दाखवतो. या लेखाला मी नाव दिलं आहे विमान प्रवास. आम्ही आयुष्यात फक्त एकदा विमान प्रवास केला, भुवनेश्वर ते मुंबई. रेल्वेने म्हणे 24-26 तास लागतात, पण आमच्या विमानाने फक्त 2-2.25 तासात आम्ही मुंबईला पोहोचलो. पहिल्यांदा विमानात बसल्यामुळे फारच मस्त वाटले. सगळीकडून एअरपॅक, विमान प्रवास पहिला. मग मुंबईला आम्ही आलो, पण आमच्या मनात काही शंका राहून गेल्या. त्या कुणाला विचाराव्या ते कळेना, म्हणून म्हणलं तुम्हालाच विचाराव्या. हसू नका राव, आमचं शंका निरसन करा. हे आमच्या शंका बरं का. पहिली शंका आमची, आपण जमिनीवरून 4 व्हीलरमध्ये प्रवास करतो. ड्रायव्हरच्या समोर डावीकडे उजवीकडे असे 2 ग्लास म्हणजे आरसे असतात. त्यामुळे त्याला पाठीमागून काही वाहन येत आहे की नाही हे समोर दिसते. तसं विमानामध्ये पायलटला दिसण्यासाठी दोन्हीकडे 2 आरसे असतात काय? म्हणजे आपल्या मागून एखादे विमान येत असेल तर त्याला ते पुढून दिसावे. दुसरी शंका आमची, खाली बसने वगैरे प्रवास करताना ड्रायव्हर इंडिकेटर दाखवतात. बसचा ड्रायव्हर इंडिकेटर दाखवतात, डावीकडे उजवीकडे कुठं आपण वळत आहोत ते मागच्या गाडीवाल्याला कळावे म्हणून. तसं विमानामध्ये दोन्ही बाजूंनी असे इंडिकेटर बसवलेले असतात का? म्हणजे मग मागून एखादं विमान येत असेल तर त्या विमानवाल्याला म्हणजे पायलटला आपण कोणत्या साईडला विमान वळवणार आहोत ते कळावे. त्यानंतर आमची तिसरी शंका, खाली बस प्रवास करताना आपल्या बसचा ड्रायव्हर पुढच्या गाडीवाल्याला ऐकू जाण्यासाठी हॉर्न वाजवतो. हॉर्न. मग तो पुढचा ड्रायव्हर आपल्या बसला साईड देतो, हो ना. तसं आकाशामध्ये 2 विमाने पळत असतील तर मागच्या विमानाचा पायलट हॉर्न वाजवतो काय? म्हणजे पुढच्या पायलटने त्याला पुढे जाण्यासाठी साईड द्यावी म्हणून. त्यानंतर आमची चौथी शंका, खाली रस्त्यावर आपली 4 व्हीलर 2 किंवा 3 तास झाले की कुठल्या तरी एखाद्या धाब्यावर 15-20 मिनिटे ती थांबवली जाते आपली गाडी, म्हणजे चहा पाण्यासाठी 15-20 मिनिट मिळतात. तसं विमान कुठं थांबवणार हो? वर तर काही धाबा वगैरे नसतो. लँडिंग कुठं करावं म्हणलं तर विमानतळ कुठं आहे जवळपास? तर हे आमचे प्रश्न. आम्हाला विमान प्रवास आवडला. आम्हाला विमान प्रवास एकदा केला असला तरी आवडला. तो एकाच कारणामुळे की वर आकाशात कुठेही खड्डे नसतात आणि मध्ये स्पीड ब्रेकरही नाहीत. सगळं कसं सरळसोट. धक्के बसण्याचा, मागे पुढे होण्याचा, डोक्याला टेंगूळ येण्याचा काही संबंधच नाही. तिकीट मात्र 5 पटीने जास्त, 5 पट. तर असो, या आमच्या शंका अशा आहेत.